तर मित्रांनो, तुम्ही तयार आहात ना? अहो कशासाठी काय विचारताय? आता ऑफिशियली सीझन चालू झाला नाही का? नाही, मी लग्नाच्या सीझन विषयी नाही बोलत आहे, तर मी दुसऱ्या सीझन विषयी बोलतोय जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे जॉब चेंज करण्याचा सीझन. आत्ताच जान फेब मध्ये बऱ्याच जणांचे प्रमोशन्स, अप्रेझल्स वगैरे होऊन गेलेत आणि जे उरलेले लोक आहेत त्यांचं मार्च मध्ये होऊन जाईल आणि त्यानंतर ऑफिशियली रिझाईन टाकणं आणि नवीन जॉब सर्च करणं, शोधणं, या सगळ्या गोष्टी चालू होतील. या सीझन मध्ये माझा अनुभव असा आहे की माझ्या बऱ्याचशा मित्रांना ना माझी अचानक आठवण यायला स्टार्ट होते आणि मग मला कॉल्स येतात, मेसेजेस वगैरे येतात. आणि मेसेजमध्ये काय असतं माहितीये? तर हे बघा, जेव्हा 6-8 महिन्यांपूर्वी मी जॉब चेंज करण्यासाठी बघत होतो आणि माझी नोकरीची प्रोफाईल अपडेट केली ना, 9 ते 10 हजार सर्च अपीयरन्स मध्ये होती, 300 ते 400 त्याच्यावरती ऍक्शन्स होत्या आणि त्या प्रोफाईलवरून मला फक्त एकट्यालाच नाही तर माझ्या 7 ते 8 इतर मित्रांना सुद्धा जॉब भेटलाय, ज्यांना मी रेफर केलं मला कॉल आल्यानंतर. म्हणूनच अजूनही माझ्या मित्रांचे कॉल्स मला येतात की व्यवस्थित नोकरी प्रोफाईल कशी अपडेट करायची, तू काय केलं होतं ज्याच्यामुळे रोज तुला 4 ते 5 कॉल्स येत होते. आणि इव्हन आता जेव्हा मला 7 महिने झालेत माझी कंपनी जॉईन करून, तर फक्त अधेमध्ये कधीतरी मी माझी नोकरी प्रोफाईल बघतो आणि तरी सुद्धा अजूनही मला कॉल्स येतात. आणि म्हणूनच मी विचार केला की प्रत्येक मित्राला इंडिव्हिज्युअली सांगण्यापेक्षा मी एकदाच हा व्हिडिओ बनवतो आणि सगळ्यांसाठीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात आपण. आणि मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली माझी प्रोफाईल ऑडिट करून दाखवतो की काय गोष्टी बरोबर केल्या तर मग तुमची प्रोफाईल चांगल्या पद्धतीने रँक होऊ शकते. काही बेसिक चुका आहेत त्या टाळायच्यात, हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो चला, आता मी तुम्हाला डायरेक्टली माझी प्रोफाईल ऑडिट करून दाखवतो की माझ्या प्रोफाईलमध्ये अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या गोष्टींमुळे माझी प्रोफाईल अगदी व्यवस्थितपणे रँक होत होती. एकच मिनिट. ठीक आहे, तर डायरेक्टली आपण माझ्या प्रोफाईलवर जाऊनच बघूयात की एक्झॅक्टली काय करणं गरजेचं आहे आणि काय नाही केलं पाहिजे आपण नोकरी प्रोफाईल सोबत आपल्या. तर बघा, ही माझी नोकरी प्रोफाईल आहे बेसिकली. तर जेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण व्ह्यू प्रोफाईलवर जाऊयात. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हाही HR कुठलाही कॅन्डिडेट सर्च करत असतो ना कुठल्याही रोलसाठी, तर तो कीवर्ड्सने सर्च केला जातो. त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण जेव्हाही एखादी प्रोफाईल शॉर्टलिस्ट करतो किंवा ती प्रोफाईल HR बघत असतो ना, तेव्हा 5 सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी त्याला दिसतात. तुमची नोकरी प्रोफाईल ओपन केल्यानंतर लगेच तुमचा DP जो की इम्पॉर्टंट आहे. बरेच लोक का माहिती नाही, त्यांना जॉब तर शोधायचा असतो पण ह्याच्यावरती DP टाकत नाहीत आणि इंस्टाग्रामवरती त्यांचे 1000-500 फोटोज पडलेले असतात. एक प्रोफेशनल आणि व्यवस्थित दिसणारा DP तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती ठेवायचाच आहे आणि ती 100% कंप्लीट असली पाहिजे. जे काही मॅन्डेटरी डिटेल्स आहेत ना ते तुमच्या प्रोफाईलवरती मेन्शन केलेले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं नाव आणि तुमचा जो काही प्रिव्हियस कंपनीमधला रोल वगैरे आहे ना, तोही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तो क्लिअरली मेन्शन केलेला पाहिजे तिथं. मग तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यानंतर तुमची प्रिव्हियस सॅलरी आणि नोटीस पिरियड काय जो आहे तुमचा तो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जी HR ला हायलाइट होत असते, ती म्हणजे तुमची रिझ्युमेची हेडलाईन. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप क्लिअरली मेन्शन करायचंय जो काही तुमचा करंट रोल आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स काय त्या गोष्टी. मी माझ्या HR सोबत एकदा बसलो होतो काही प्रोफाईल सिलेक्ट करण्यासाठी. मी बघितलं इथं खूप वेग आणि अशा अवांतर काहीतरी लोकांनी हेडलाईन्स लिहून ठेवल्या होत्या. एक्सपिरियन्स एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन एक्झिक्युटिव्ह किंवा 2 years ऑफ एक्सपिरियन्स वगैरे असं काहीतरी लिहिलं होतं, जे की खूप वेग होतं आणि ते वाचून तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट नाही होणार. त्यामुळे खूप क्लिअरली तुम्हाला मेन्शन करायचंय की तुमचा रोल काय आहे, तुमचा कुठल्या डोमेन मधला एक्सपिरियन्स आहे किंवा जे कीवर्ड्स आहेत तुमच्या जॉब रोलशी रिलेटेड ते सगळे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे. चांगला आणि व्यवस्थित वाला रिझ्यूम इथं अपडेट केलेला पाहिजे. तर 1 by 1 मी तुम्हाला सांगतो. या 5 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. प्रोफाईल पिक्चर इम्पॉर्टंट आहे, तुमचं नाव आणि त्याच्यानंतर तुमचा करंट रोल जो काही तिथे येणार आहे तो, आणि त्याच्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमचा करंट CTC, नोटीस पिरियड, त्यानंतर 5वी गोष्ट तुमच्या रिझ्युमेची हेडलाईन. या 5 गोष्टी तुम्हाला सगळ्यात व्यवस्थितपणे तिथे मेन्शन करायचे, सो दॅट HR जेव्हाही तुमची प्रोफाईल ओपन करेल ना तेव्हा सगळ्यात पहिलं इम्प्रेशन तुमचं व्यवस्थित पडलेलं असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुमची प्रोफाईल रँक करणार आहे सर्च अपीयरन्सेस मध्ये, तुमची प्रोफाईल सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे ना, ती येणार आहे या कीवर्ड्स मुळे. ज्या काही तुमच्या की स्किल्स आहेत ना, इथं तुम्हाला बऱ्याचदा मी लोकांना लिहिताना बघितले ऑनेस्ट किंवा टीम प्लेअर वगैरे. तर HR लोक नोकरी पोर्टलवरती जाऊन हे नाही सर्च करणार ऑनेस्ट एम्प्लॉईज विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन पुणे, असं नाही सर्च करणार. ऑब्व्हियसली तुमच्या डोमेन मधले बरेच लोक IT मधले असतील. आता माझं एक्झिम डोमेन आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट डोमेन. त्याच्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टशी माझ्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत, जेवढे काही कीवर्ड्स HR कडनं सर्च केले जाऊ शकतात, तेवढे सगळे तुम्हाला या प्रोफाईल मध्ये दिसतील. जसे की इम्पोर्ट एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन मी याच्या आधी केलेलं आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कस्टम क्लिअरन्स, CHA, फ्रेट फॉरवर्डिंग,
होईल या सगळ्या गोष्टींविषयी मी काम केलेलं आहे. तर हेच ते कीवर्ड्स आहेत ज्या कीवर्ड्सनी कॅन्डिडेटची प्रोफाईल सर्च केली जाते आणि ते सगळे कीवर्ड्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट हायलाइट्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, जे काही तुमची प्रोसेस वगैरे असेल ना आणि त्याचा एक्सपिरियन्स स्प्लिट वाईज जर का तुमच्या 2-3 कंपनीज वगैरे असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये काम केलं असेल तर हे सगळं तुम्हाला त्या हायलाइट्स मध्ये मेन्शन करायचंय. आणि पुढे जाऊन तुमचे जे काही प्रिव्हियस एम्प्लॉयमेंटचा एक्सपिरियन्स आहे ना त्या पण गोष्टी जितक्या व्यवस्थितपणे तुम्ही मेन्शन कराल ना तेवढं व्यवस्थित HR ला अंडरस्टँडिंग मिळेल की या रोलसाठी तुम्ही फिट आहात, सुटेबल आहात किंवा नाहीयेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप क्लिअरली मेन्शन करायचं तुमचा एक्झॅक्ट वर्क एक्सपिरियन्स वगैरे काय होता. या ठिकाणी मी माझ्या बाबतीत सगळं मेन्शन केलंय आणि शॉर्ट मध्ये नाही केलं, हे पण मी व्यवस्थितपणे पूर्ण मेन्शन केलंय. कारण काय माहितीये का, या गोष्टी पण परत एकदा तुमच्यासाठी ऍज अ SEO म्हणून काम करतील, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. या ठिकाणी तुम्ही बघाल ना की स्किल्स मध्ये खूप थोडेच कीवर्ड तुम्हाला मेन्शन करता येण्यासारखे होते, पण इथं तुमच्याकडे एक मोठी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकता. अगेन ही गोष्ट पण तुमच्यासाठी SEO सारखी काम करेल. म्हणून जेवढं काही तुमचा वर्क एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही जॉब रोल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याच्यासाठी जे काही कीवर्ड्स लागतील ना हे सगळे तुम्ही या ठिकाणी पण मेन्शन करू शकता. माझ्या प्रोफाईलमध्ये जर का तुम्ही बघाल ना तर माझ्या एक्सपिरियन्सेसच्या सोबतच हे सगळे कीवर्ड्स आहेत जे माझ्या डोमेनमध्ये लागतात ते मी या ठिकाणी मेन्शन केलेत. अगेन तुमची इथं पर्सनल डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स वगैरे तुम्ही मेन्शन करू शकता, तर जे की ऑब्व्हियसली करावंच लागणार आहेत तुम्हाला. पण त्याच्यात काही डिफरन्शिएटर नसू शकतो, ते प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आहेत, सो ते मी तुम्हाला या ठिकाणी नाही सांगणार. बाकी जर का तुमच्याकडे काही IT स्किल्स असतील, कुठल्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम केलेलं असेल तर तेही तुम्ही जरूर मेन्शन करा. आणि त्यानंतरची अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफाईल समरी. ही प्रोफाईल समरी अगेन कीवर्ड सारखं तुमच्यासाठी काम करेल. बरेचसे आपण बघूयात जिथं की मी तुम्हाला सांगू शकतो बघा इथं टोटल 1000 कॅरेक्टर्स वगैरे मला असं वाटतं तिथं मेन्शन करता येतात, जे बऱ्यापैकी तुम्ही मोठी लिहून ठेवली पाहिजे सो दॅट की सगळे कीवर्ड्स त्याच्यामध्ये येतील आणि तुमची प्रोफाईल व्यवस्थितपणे रँक होऊ शकेल. या ज्या सगळ्या फील्ड्स आहेत ना किंवा सगळ्या गोष्टी आहेत ना एकदा तुम्ही व्यवस्थितपणे एक्सप्लोर केल्यात आणि समजून घेतल्यात त्यांचं इम्पॉर्टन्स तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं काय मेन्शन केलं पाहिजे. मी खूप लोकांच्या प्रोफाईल्सवरती बघितलंय, कारण की मी माझ्या HR सोबत लिटरली बसलो होतो प्रोफाईल सिलेक्ट करण्यासाठी, तेव्हा प्रोफाईल समरी त्यांची 2 लाईन्सची असते आणि इकडं तर त्यांनी काही लिहिलेलंच नसतं, फक्त कंपनीची नावं आणि कधीपासून कुठपर्यंत काम केलंय एवढंच लिहिलेलं असतं, जे कम्प्लिटली चुकीचं आहे आणि त्याच कारणासाठी तुमची प्रोफाईल कधी रँक होत नाही. इथं तुम्ही तुमच्या लिंक्डइनची लिंक वगैरे टाकू शकता, कारण आजकाल ती पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. HR ला तुमची लिंक्डइन प्रोफाईल बघायची असते आणि त्याच्यावरनं पण प्रूफ मिळतो त्यांना की तुम्ही ऍक्च्युअली जे काही वर्क एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही काम केलं होतं किंवा नाही वगैरे सगळ्या गोष्टी. पुढे जाऊन तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन्स किंवा सर्टिफिकेशन्स काय असतील, वर्क सॅम्पल्स वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. मग तुमच्या करिअर प्रोफाईलमध्ये यायचंय, तुमची इंडस्ट्री इथं टाकायची आहे, पुढचं डिपार्टमेंट वगैरे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तुमचा तो जॉब रोल येतो ते तुम्हाला लिहायचं, जसं की IT सेक्टर वगैरे असेल. आता मी आयर्न अँड स्टीलच्या सध्याच्या कंपनीमध्ये काम करतो, बॅक ऑफिसचा रोल आहे, परमनंट एम्प्लॉयमेंट आहे, फुल टाइम जॉब करत होता. शिफ्टसाठी तुम्ही प्रिफर्ड शिफ्ट तिथे लिहिलेला आहे, त्या ठिकाणी शक्यतो फ्लेक्झिबलच लिहा. जर का तुम्हाला काही नाईट शिफ्टचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते HR शी बोला, पण ह्याच्यावरती नका लिहू. आणि वर्क लोकेशन एकच कधीच नका टाकू, तुम्ही ऍटलिस्ट 4-5 ऑप्शन्स द्या त्यांना जिथं काही तुम्हाला पॉसिबल असेल तिथं. नंतर मग तुम्ही शोधू शकता कॉल आल्याच्या नंतर की तुम्हाला एक्झॅक्टली इथंच करायचंय किंवा काय वगैरे सगळ्या गोष्टी, पण एकच वर्क लोकेशन शक्यतो टाकू नका. एक्सपेक्टेड सॅलरी पण रिअलिस्टिक टाका आणि जर का तुमच्याकडे ऑफर्स वगैरे आल्या तर त्यावेळेस तुम्ही ते चेंज करू शकता आणि निगोशिएट पण करू शकता. बाकी पर्सनल डिटेल्स मध्ये तर तुम्हाला पर्सनल डिटेल्स वगैरे टाकायचे सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीने प्रत्येक जी गोष्ट या ठिकाणी नोकरीच्या प्रोफाईलवरती दिलेली आहे ना ती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा काहीतरी स्पेसिफिक मिनिंग आहे. जर का त्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी फील्ड्स फिलअप केल्यात ना तर मग जाऊन तुमची प्रोफाईल रँक होण्याचे चान्सेस वाढतील. ते फक्त डिटेलमध्ये करायचंय. याच्यासाठी तुम्ही ChatGPT ची वगैरे ऑब्व्हियसली मदत घेऊ शकता, मी पण घेतलेली आहे, कारण की तिथूनच तुम्हाला कीवर्ड्स मिळतील आणि ते व्यवस्थित फ्रेम पण केले जाऊ शकेल. जर का त्याच्या पण प्रॉम्प्ट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील ना तर खाली कमेंट करा, मी पिन कॉमेंटमध्ये ती प्रॉम्प्ट पण तुम्हाला देईल की एक्झॅक्टली नोकरीची प्रोफाईल तयार करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत वगैरे वगैरे. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे माहितीये का, ही झाली आता तुमची प्रोफाईल सेट करून. याच्यानंतर तुम्हाला काही टिप्स सांगतो मी ज्या तुम्हाला येणाऱ्या HR चे कॉल्स वाढवणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, दिवसातनं किमान एकदा तरी तुम्हाला नोकरी प्रोफाईल लॉग इन करायची आहे आणि ऍक्टिव्ह राहायचंय, कारण ऍक्टिव्ह स्टेटस दिसतं HR ला. जर का तुम्ही 15 दिवस 1 महिना ऍक्टिव्ह नसेल ना तर ती डेड प्रोफाईल होते आणि मग HR त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ऍक्टिव्ह प्रोफाईल वरतीच HR चे जास्त कॉल्स जातात. मग दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची माहिती, ह्या बघा इथं जॉबचं सेक्शन आहे. जॉबच्या सेक्शन मध्ये इथं तुम्हाला जे काही रिकमेंडेशन्स येतील किंवा इनवाइट्स वगैरे येतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे काही रेलेव्हंट रोल असतील ना तुमच्यासाठी तिथं जाऊन तुम्हाला अप्लाय करायचंय. त्याच्यातनं पण पॉसिबिलिटी असते
त्यांच्यापर्यंत ऑलरेडी तुमची प्रोफाईल पोहोचलेली आहे आणि त्यांना पण तुमचं इन्व्हाइट पोहोचतं आणि तिथून तुम्हाला जास्तीत जास्त कॉल्स वगैरे येऊ शकतात. तर हे मध्ये मध्ये तुम्हाला करत राहायचं. दररोज 3-4-5 ठिकाणी जर का तुम्ही अप्लाय करत राहिलात ना, तर मग तिकडूनच HR चे कॉल्स वगैरे पण तुम्हाला येण्याची पॉसिबिलिटी वाढू शकते. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टींचे डिटेल्स तिथे देतात बघा. तुम्ही कुठल्या रोलसाठी टॉप 10 कॅन्डिडेट्स मध्ये आहात, तुमच्या जॉब रोलशी रिलेटेड काय प्रोफाइल्स वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या थोड्याशा तुम्ही एक्सप्लोर केल्या पाहिजेत, सो दॅट की तुम्हाला तिथून पेड व्हर्जन नोकरीचा यूज न करता सुद्धा चांगले कॉल्स येतील. ही एक गोष्ट झाली. दुसरी अजून एक महत्वाची टिप मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. इथं काय करायचं, सेटिंग मध्ये जायचं. आता तरी मी थोडेफार प्रेफरन्सेस चेंज केलेले आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्ही इमिडिएटली लुकिंग फॉर जॉब म्हणजे आता लगेच जॉब सर्च साठी बघताय किंवा मग फक्त एक्सप्लोर करण्यासाठी वगैरे नोकरीची प्रोफाईल ओपन ठेवली, हे सगळे तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करायचे, ज्याच्यामध्ये कस्टमाइज तुम्ही सेटिंग करू शकता. या ठिकाणी बघा, सहसा हे सगळे रिकमेंडेशन्स ऑन ठेवायचे, सो दॅट की कुठल्याही जॉबचं नोटिफिकेशन वगैरे मेलमध्ये येत राहतील. जनरली हे सगळंच ऑन असलं पाहिजे जेव्हा की तुम्ही ऍक्टिव्हली जॉब सर्च करताय तेव्हा. मग पुढे जाऊन नॉट ऍक्टिव्हली लुकिंग बट ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटीज या ऑप्शनवरती पण तुम्ही तुमची प्रोफाईल ठेवू शकता, जर का तुम्ही ऍक्टिव्हली जॉब सर्च करत नसाल पण एक्सप्लोर तुम्हाला करायचे असतील ऑपॉर्च्युनिटीज. तर बेसिकली जर का तुम्ही ऍक्टिव्हलीच बघताय तर मग इथं सिलेक्टेड पाहिजे तुमचं, जिथं मी तुम्हाला आता दाखवतोय. आणि ह्या सगळ्या टिकमार्क्स ज्या आहेत ना, कस्टमाइजच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ऑन करायचे, सो दॅट तुम्हाला ईमेलवरती पण नोकरीचे रिकमेंडेशन्स येतील आणि रिच आउट करू शकतील एम्प्लॉयर लोक तुमच्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची नोकरीची प्रोफाईल अपडेट करायची आहे. बघा, अजूनही मी जेव्हा की 7 महिन्यांचा वेळ झालेला आहे आणि 7 महिने मला जॉईन करून झाले, तेव्हापासून मी ऍक्टिव्हली नोकरीवरती कुठलाही जॉब सर्च करत नाही. आणि स्टील तुम्ही बघू शकता की इथं जवळपास 3500च्या आसपास सर्च अपीअरन्सेस मध्ये माझी प्रोफाईल आहे आणि 155 रिक्रुटर ऍक्शन्स लास्ट 90 डेज मध्ये त्याच्यावरती आहेत. सो जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इन डिटेल नोकरीची प्रोफाईल अपडेट कराल, तेव्हा जाऊन तुम्हाला HR चे चांगले कॉल्स पण येतील. दिवसाला 4 ते 5 कॉल्स मला आलेले आहेत. आठवड्याचे कमीत कमी 15 ते 20 कॉल मला येत होते जेव्हा मी ऍक्टिव्हली जॉब सर्च करत होतो. 3 महिन्यांच्या पिरियड मध्ये 10+ इंटरव्ह्यूज माझे अरेंज झाले, जे दिले त्यातले 6 ते 7 इंटरव्ह्यूज मी क्रॅक पण केले आणि चांगला मला जसा हवा होता तसं जॉब आणि मार्केट स्टँडर्ड पेक्षा जास्त हाईक घेऊन सुद्धा मी हंट केलेला आहे. त्यामुळेच तुमची नोकरीची प्रोफाईल, तुमची लिंक्डइन प्रोफाईल या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे अपडेट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता मी नोकरी प्रोफाईल विषयी सांगितलं, जर का तसंच तुम्हाला लिंक्डइन प्रोफाईल पण तुमची कशी अप टू डेट ठेवायची आहे, कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय जेव्हा तुम्ही लिंक्डइन प्रोफाईल अपडेट करत असाल, याविषयी जर का तुम्हाला असाच व्हिडिओ हवा असेल किंवा माझी लिंक्डइन प्रोफाईल पण बऱ्याच जणांकडनं त्याचं कौतुक केलं जातं किंवा मी रेग्युलर त्याच्यावरती अपडेट असतो, पोस्ट करत वगैरे असतो, त्याविषयी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याचं ऑडिट करून हवं असेल, माझ्या लिंक्डइन प्रोफाईल विषयीचा व्हिडिओ हवा असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा, तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी बनवेन. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर का अजून काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की विचारा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.